सड़क दुर्घटनाओं को कम करने के लिए नागपुर यातायात पुलिस द्वारा चलाए जा रहे ऑपरेशन यू टर्न के तहत जरीपटका थाना क्षेत्र में नाकाबंदी के दौरान हंगामा हो गया। नियम तोड़ने पर रोके जाने के बाद एक युवक ने पुलिसकर्मी के साथ बदसलूकी कर उसका कॉलर पकड़ लिया। घटना जरीपटका क्षेत्र के जिंजर मॉल के पास नाकाबंदी के दौरान घटी। पुलिस ने आधी रात को एक महिला को नियम विरुद्ध नंबर प्लेट वाली कार चलाते हुए रोका। इस पर महिला ने अपने भाई को मौके पर बुलाया। मौके पर पहुंचे युवक ने पुलिस कर्मियों के साथ अभद्र भाषा में बात की और विरोध करते हुए एक पुलिसकर्मी का कॉलर पकड़ लिया। पुलिस ने तत्काल स्थिति को संभाला और युवक के खिलाफ जरीपटका थाने में मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी। माझा नाव पोलीस कांस्टेबल संजय चतुर्गंजी डोळे, बक्कल नंबर 6492 वाहतूक परिमंडळ कामडी इथं माझी तैनाती आहे मागील 3 वर्षापासून। मी माझी नाकाबंदी ह्या पॉईंटवर जिंजर माल इथं पॉईंटवर असताना एक गाडी मला येताना दिसली। त्या गाडीला मी हात दिला, सिटी मारून थांबवण्याचा प्रयत्न केला आहे। त्या गाडीचा नंबर मला थोडासा डिफॉल्टर वाटलेला, म्हणजे त्याच्यामध्ये 3 दाखले होते। त्यांना सरांना एवढाच बोललो की मला आपली लायसन्स शो करा, माझी नाकाबंदी आहे पॉईंटवर। सरांनी मला काही लायसन्स दाखवली नाही। त्याच्यानंतर म्हणून आपल्या गाडीचे साहेब 3 दाखले आहेत आणि बाकी तुमचे नंबर काही नाही आहे त्या गाडीला। त्यांनी आपल्या दादाला फोन केलेला आहे। दादाला फोन करता त्यांचे दादा आले, गाडी रोडाच्या दिशेने थांबवली, फॉर्च्युनर ब्लॅक कलर होती। त्यांना आम्हाला आरेरावी करायला बसले, काही विचारपूस नाही। आम्ही दादांना रिक्वेस्ट केला, साहेब आरेरावी करा नका आम्हाला, आमची नाकाबंदी साहेबांची वरिष्ठांच्या आदेशात लागलेली आहे। आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू, साहेब आरेरावी करा नका, आम्ही कर्मचारी आहोत। व्हिडिओ त्यांनी आम्हाला येताना व्हिडिओ बनवला, आरेरावी केलेला, उलट बोलू लागली सर मला। मी API जितेंद्र ठाकूर, पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर शहर। काल दिनांक 16/7/2025 रोजी रात्री जिंजर मॉलजवळ रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत जिंजर मॉल या ठिकाणी नाकाबंदी राबवण्यात आली होती माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक। त्यामध्ये आमची महिला पोलीस निरीक्षक बाबर मॅडम सोबत स्टाफ व ट्रॅफिकचा काही स्टाफ होता। ते जिंजर मॉल या ठिकाणी नाकाबंदी राबवित असताना रात्री 20:20 वाजता सुमारास इटारसी पुलाजवळ एक काळ्या रंगाची गाडी आली। त्या गाडीमध्ये एक महिला आणि त्यांना नंबर प्लेट RTO नियमाप्रमाणे नसल्याने त्याला जे सोबतचे नाकाबंदीमधले ट्रॅफिक अंमलदार होते त्यांनी बॅरिकेडजवळ थांबण्याचा इशारा केला। त्यांनी बॅरिकेडच्या साईडने गाडी कोणाच्या पडविण्याचा प्रयत्न केला, तर त्याला अडवलं ट्रॅफिकवाल्याने आणि गाडी अडवून मग त्याला त्यांचे लायसन विचारले। त्यामध्ये एक महिला पण बसली होती। त्यांनी त्यांच्याकडे लायसन नसल्याची माहिती दिली RTO ट्रॅफिकवाल्यांना। मग ट्रॅफिकवाल्यांनी त्यांना लायसन व्हॉट्सअपवर बोलून घ्या, गाडीचे पेपर व्हॉट्सअपवर बोलून घ्या असं बोललं। मग त्यांनी कोणाला तरी फोन लावला। मग फोन लावल्यानंतर तो जो गाडीवाला होता त्याचा भाऊ दुसरी गाडी घेऊन आला आणि लगेच गाडी घेऊन आल्यानंतर पोलीसवाले ऐसी करते अरेरावीची भाषा, समोरचे जे दोन्ही होत्या अरेरावीची भाषा, आणि जो आमचा ट्रॅफिकवाला होता त्याची कॉलर पकडली त्यांनी। तर मग तिथे पोलीस निरीक्षक कदम साहेब आले ट्रॅफिकचे। त्यांच्यासोबत जे गाडीमध्ये जे महिला होती आणि जो गाडीवाला होता माणूस, त्याने हितेश गजराणी त्याचं नाव सांगितलं। त्याची जी सोबत महिला होती तिने पत्नी हे नाव सांगितले आणि ते पण त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा बोलत होते। आणि त्या दरम्यान ते जे गाडी आली होती मदत करायला त्यांना, ते लोक व्हिडिओ बनवत होते। ते लोक त्यांनी पण पोलिसांसोबत असभ्य वर्तन केलं। मग हे कॉल झाल्यानंतर मग आणि पुढील कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध जे लोक आहेत FIR नंबर 525/2025 कलम 132 351 12 352 35 प्रमाणे गुन्हा दाखल करत पुढील तपास पोलीस स्टेशन जरीपटका करत आहे। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।